आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ये बस नाश्ता कर। नाही नाही नको, नाश्ता नको भाऊ, काम आहेत आधी ती करतो, मग नाश्त्याचं बघतो। बरं हे घ्या, ही फाईल एकदा बघा, मला सगळ्या गोष्टी ओके आहेत ना जरा सांगा, म्हणजे आज मीटिंग आहे त्याची। ठीक आहे सगळं। हा हे बघ आशू, हे सगळं अजूनही ठीक होईल। हो आय नो भाऊ। नंतर फार काम वाढणार आहे, तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही तुला। नाही भाऊ, हेडसांड नाही करत। आता ही जी मीटिंग आहे ती आधी महत्वाची आहे, ती झाल्यानंतर मे बी मला थोडासा वेळ मिळेल आराम करायला। बरोबर, पण काळजी घे जरा स्वतःची। देणार भाऊ, सगळं देणार। मीटिंग झाल्यानंतर नाश्ता करेन। हो ओके अच्छा। काय उठ आहे? काय असे का पडलेत? काय झालं? बरं नाही आहे का? 5 मिनिट थांब ना प्लीज। अरे असं काय करताय? अगे सकाळपासून असेच आहे ते सगळे। काय झालंय? काय नाही ग, थकायला झालंय, झोप नाही झाली। हा, आणि शिवा तुझं घरी बोलणं झालंय ना, ते आम्ही मनाची तयारी केली। आम्ही इथून पुढे त्या शाळेत जाऊ शकत नाही, म्हणजे नाही, मी झोपतो। ऐका ना, ते घरी सांगणं शक्य नाही जरा। ए शिवा यार, तू घरी सांगू नाही शकत आहे ना। ए भाई लोक, झोपा तुम्ही, झोपा। हो शिवा, बरोबर बोलतोय तू। अगं ह्याच्यामुळे ना काहीच नीट होणार नाही ग, इथलं पण काम नीट होणार नाही, आणि तिथं शाळेत गेल्यावर इतकी झोप येते, काय सुचतच नाही यार मला। ए भाई, ते घबरा ग, काय उपाय असेल तर सांग। इकडे हे बघ, तुझी पण झोप नाही झाली ना नीट। भाई मी काय बोलतोय, तुम्ही सगळे शाळेत जा, मी एकटा अख्खं गॅरेज सांभाळतो, आणि मला 1 रुपया नको देऊ ग। जा। ए आम्ही शाळेत जा काय? आम्ही शाळेत जा? ए असलं काय नाही बरं काय, बघ किती चांगले जगत होतो यार आपण। असं आता जेल मध्ये टाकल्यासारखं वाटतंय, असं टॉर्चर झालं। बास मला, बास नको। ऐका ना, मी काय बोलते जरा थांबा, ऐका सगळ्यांनी। कसं आहे बघा, घरच्यांना खूप बरं वाटतंय मी शिक्षण घेते ते म्हणतात की चांगली गोष्ट आहे ही, त्यांची पण मनापासून इच्छा आहे, आणि मी नाही त्यांची इच्छा मोडू शकत। मला नाही सांगता येणार घरी, जरा ऐका ना। तेव्हा तुला नाही सांगता येणार ना। ए भाई लोक, झोपा रे, हिला नाही जमणार आहे, आपण झोपू शकतो। शिवा एकदम परफेक्ट बोलतोय तो बरं का, काहीच नीट होणार नाही या सगळ्याने, आणि काय इथलं काम पण नीट होणार नाही, तिथे तरी इतकी झोप येते, माझं डोकं खराब होईल। ऐका, माझ्याकडे एक आयडिया आहे। शिवाय बाबा, मी तुझ्या पाया पडतो, कर बाबा काहीतरी कर प्लीज। अरे तू वेळ झालाय का? उठ झोपेत ना, मी सांगते। आयडिया आहे माझ्याकडे काहीतरी, की म्हणजे आपण घरून सांगायचं असं की आम्ही शाळेत जातोय, पण शाळेत जायचं नाही, बुडवायची। हा पटतंय? हा, पण एक प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम ऐका, अरे ऐक ना, प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला तेवढा वेळ मॅनेज करावा लागेल, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही, घरी पण कळणार नाही, आणि शाळेत पण काही प्रॉब्लेमच नाही। कळतंय? कळलं? हे होऊ शकतं? पटतंय का? म्हणजे भाई मस्त आहे, म्हणजे बघ आपण तेवढ्या वेळ कुठेतरी बाहेर घालो, पण शाळेत जायचं नाही। नाही जायचं भाई, पण एवढी वर्ष सोबत काढलेत ना, 2-4 तासांसाठी काय आपण करू शकतो, काय पण टाइमपास। काय काय भावा, डने ठरलं ना? ठरलं? हा, आपण एकदम फिक्स करून टाकूया। आणि आता जरा टेन्शन काढून टाका, आपण कमाल चहा पिऊया, हा, आणि कामाला लागू। भाई, चहा शिवाय आपल्याला काय पर्याय नाही आता। मी काय म्हणतो, चंदन कुठे आहे? तो गेला असेल तिकडे। नाही, तिकडे नाही, कुठे नाही, कुठे नाही। काय नाही, एक मिनिट, चंदन कुठे आहे? चंदन शिवा, ते दिव्याताई आहे ना, ती आपल्या वस्तीत राहायला आली आहे। ते जगदंबेचं देऊळ आहे ना, त्याच्या बाजूला 5 नंबरची खोली तिकडे। काय तुम्ही मला सांगितलं का नाही आधी? याच्याचमुळे नाही गप्पा बसा, मी जाऊ सांग तू शिवा, अगं नको जाऊ, ती कशी आहे माहिती तुला? शिवा कशाला सांगितलं तू? भाई तुमचं झोप सुधरत नाही यार मला। ए भाई, काम करा, गाडी आली तर बघ कोण येते का। करतोय मीच। हाँ बोला सर।
Okay, sure thing. I'll let you know then. All right. Bye. Bye. दिव्या, काय आहे? तूच राहिली होतीस फक्त. अगं दिव्या, मला नव्हतं माहित तू इथे राहतेय. आणि मग तू इथे राहतेय कशाला? मज्जा म्हणून. दिव्या, मुद्दाम करतेस का ग? तू मुद्दाम विचारतेस का मला हे? मी इथे राहतेय कारण ते मला घरात घेणार नाही आणि कोणाला माझी काही पडलेली नाही. अगं तू असं का वागते? आपलं घर सोडून तू इथे राहते, ती चंदनला सोडून. कसं दिसतं ते? कसं दिसतं शिवा? सांग जरा. देसाईंच्या सुनेला कमीपणा वाटतोय का? जास्त बोलतेस हा? एक तर तू खोटेपणाने वागली, खोटी प्रेग्नन्सी केली, त्याचं तुला काही वाटत नाही? ऐक ना शिवा, तुझं लेक्चर ऐकायला लागू नये म्हणून मी इथे माझं माझं येऊन राहतीये ना. आणि तुला काय करायचंय? का आलीयस इथे? हे बघ, तुला जे भलं करायचंय ना ते अख्ख्या वस्तीचं कर. माझं मी बघून घेईन. आणि झालं असेल तर निघ. बघ दिव्या, असं एकट्यात कोणी खुश राहू शकत नाही. तुला थोड्या दिवसांनी कळेल की हे असं एकटं राहणं बरं नाहीये. मग आपल्या माणसांची आठवण येईल, तेव्हा येशील का? अजिबात नाही. मी येणारच नाहीये घरी. मी माझं आयुष्य कसं उभं करते ते बघच तू आता. मला जसं हवंय ना तसं उभं करणार आहे मी छान. मला गरज नाहीये कोणाची. मी माझी वेगळी फॅमिली तयार कर. झालं असेल तर येऊ शकतेस. वेळ नाहीये मला तुझ्याशी भांडत बसायला.